येत्या 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा. कर्जमाफी योजनेला अहिल्यादेवींचं नाव देणार असल्याची भरणेंची माहिती. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित. भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार. अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मागे. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य. मागण्यांबाबत जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई यशस्वी. मनोज जरांगे यांचं एकदिवसीय आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं. त्यात मंत्रीही सहभागी होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन, हाकेंचा आरोप. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिवादन. अहिल्याश्वर मंदिरात पूजा झाल्यानंतर अभिवादन सभा. पुण्यामधल्या आयटी कंपनी एका रात्रीत अचानक गायब. हिंजवडीमधल्या 700हून अधिक आयटी कर्मचारी झाले बेरोजगार. कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याचीही माहिती. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे 96 घरांची पडझड, तर बुलढाण्यात 2 मोठी झाडं उन्मळून रस्त्यावर कोसळली. भोंदू खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे. बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपासासाठी घेतला ताबा. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढली. विषारी दारूमुळे आणखी एकाचा मृत्यू. मृतांची संख्या 23 वर. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. माळशिरसमधील दूध संकलन केंद्रावरच्या 997 किलो पामतेलाचा साठा जप्त. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. पामतेल दुधात भेसळ करण्यासाठी आणल्याचा संशय. तुकाराम मुंढेंचा सोलापूर जिल्ह्यातही कारवाईचा दणका. नालासोपाऱ्यात 13 महिन्यांच्या मुलाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. खेळता खेळता स्विमिंग पूलमध्ये पडल्यानं चिमुरड्याचा मृत्यू. आईवडील कामात व्यस्त असताना घडली ही दुर्घटना. कुर्ल्यात बस आणि कंटेनरचा अपघात. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कल्याणमधील गायत्री शिंदे हत्याकांडाला सैराट वळण. मुलीनं आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून हत्या केल्याची बापाची कबुली. हत्येच्या 1 दिवस आधी संपूर्ण कुटुंबियानं एकत्रित पाहिला हा चित्रपट. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याची माहिती. गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी कट आखल्याचा संशय. मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. गुप्तचर यंत्रणांकडून 9 दहशतवाद्यांना अटक. दहशतवाद्यांनी केली होती दादर स्थानकाची रेकी. दिल्ली देखील दहशतवाद्यांच्या टार्गेटवर. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणात क्राईम ब्रांचला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश. शौर्यच्या वडिलांचं तपासावर प्रश्नचिन्ह. 6 महिने उलटून सुद्धा तपास रखडल्याचा आरोप. गुजरात टायटन्स विरोधात आरसीबीचा आज महामुकाबला. अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम लढत. सलग दुसऱ्यांदा आयपीएलवर ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आरसीबी सज्ज. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दंगल. समाजकंटकांकडून जाळपोळ आणि दगडफेक. फुटबॉलच्या चॅम्पियन लीग फायनलनंतर हिंसाचार. आफ्रिकेच्या स्थलांतरित मुस्लिमांनी दंगल केल्याचा आरोप.